एक चेंडू 7 धावा झाल्यात. उमंग स्ट्राईक वरती आहेत. सुरुवात षटकाराने झाली आहे. पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा मनगटीचा चांगला वापर होतोय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार क्रमांक दुसरा उमंगच्या बॅटमधून. क्या बात आहे. अगदी मागच्या मॅचमधून फॉर्ममध्ये आलेले दिसत आहेत आणि आता मात्र त्यांचा फॉर्म बरकरार राहणार आहे, कारण की सेमीफायनल मॅच आहे. त्यांना माहिती आहे मोठी मॅच कशा प्रकारे विकेट ठेवून खेळली जाते आणि अक्षय आणि उमंगची जोडी, या जोडीचा विकेट काढणं फार गरजेचं आहे. जसं आपण पहिल्या दिवशी पाहिलं की यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने बॅटिंग केली, तशाच प्रकारचे फलंदाज आता मैदानाच्या आत आहेत. 2 चेंडू धावा झाल्यात 13. पाहिलं तर गोलंदाज प्रेशरमध्ये, प्रेशर हँडल करावा लागेल. षटकारानंतर अवंतर चेंडू जितक्या कमी टाकताल तितक्या चांगल्या आपल्या संघासाठी मात्र वाचणार आहेत. 2 चेंडू 14 धावा झाल्यात. आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस संधी आहे. ऋषी संधीचं सोनं करतायत. विकेट यावेळेस मात्र मिळते. षटकार येतोय, त्यानंतर जर पाहिलं तर विकेट येतं मात्र मिळते आहे. उमंगची विकेट मिळते आहे. टीम खुश आहेत. ऑल स्टार संघाचेच एक प्रतिनिधी मला दिसत आहेत उमंग. तीन चेंडू धावा झाल्यात. 14. एक गडी बाद. उमंगचा विकेट इकडे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मिळतोय ऑल स्टार संघाला. बघूया पुढचा चेंडू. जयेश टुसाई. पहिले तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो, त्याबद्दल 1 रन मिळणार आहे. संधी होती इकडे, परंतु मात्र अगदी शेवटच्या क्षणी अनिशने मात्र तिकडे बाउंड्री चांगली अडवली. 17 धावा झाल्यात दोपलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला बाकी आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. 19 धावा झाल्या धावफलकावरती.
पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्या धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा अगदी पहिला चेंडू कुठेतरी मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न पंच घोषित करतायत. नो बॉल. सुंदर कॅच इकडे मात्र यश गावडेच्या माध्यमातून पकडण्यात आली आहे. मस्त मस्त. फायनल नेक्स्ट लॉट ओपनचा होईल ना. हां उमंग घेऊ शकतो. उमंग घेऊ शकतो. तुम्हाला घेऊ शकतो. मी विचारलं उमंग आपल्याला घेऊ शकतो. बॅट्समन नाही माहिती. चांगले एफर्ट्स इकडे यश गावडेकडनं. तीन चेंडू 24 धावा झाल्यात. इकडे पाहिलं तर या वेळेस षटकार येतोय. वेगाचा वापर करून इकडे मात्र साई यांनी हा चांगला फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय.
झाले 4 चेंडू 30 धावा झाल्यात. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. 4 चेंडू आता 32 धावा झाल्या धाव फलकावरती. पाच चेंडू धावा झाल्यात 33. काल पहिलं तर यावेळेस विकेट येते. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 33 वरती 3 विकेट माघारी परतलेत SOA संघाचे. व्हाईट बॉल इकडे मात्र पहिला मिळतोय ऋषी यांच्याकडनं. 34 धावा झाल्या धाव फलकावरती. साई पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. त्यांच्यासोबत निलेश काका आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. इकडे पाहिलं तर यावेळेस षटकार नाही माफ करा चौकार येतोय. तर धावा झाल्यात 38. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि धावा इकडे मात्र मिळणार आहेत 6. आता 44 धावा झाल्या आहेत धाव फलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि यश गावडे चुकी करतायत यावेळेस. मोठी विकेट भेटली असती परंतु मात्र कॅच ड्रॉप झाली आहे.
क्या बात आहे. इकडे मात्र उमंग आउट झाल्यानंतर देखील त्यांच्या घराचा स्कोर बोर्ड चालू आहे मित्रांनो. धावा झाल्या आहेत 50, माफ करा 51 झाल्या आहेत. 51. ऑर्गनायझर्स अगदी चांगल्या पद्धतीने मात्र आमची काळजी घेत आहेत. लेगच्या दिशेने खेळलाय, 1 रन सिंगलला कंप्लीट होते. 52 धावा झाल्या धावफलकावरती. याच्यामध्ये बर नकोस चौकशा बस झाली. पार्टेला घेतलं पाहिजे. पार्टेने काय ना पार्टेला म्हणून बोललो. पार्टे त्याच्यामुळे लवडे लागते. पार्टे चाय पी. नाही थोडी नरम आहे. पार्टे. ठीक आहे. काय बॉलिंग करतोय चुटिया करू. मी तुला बोललो एक शॉट पडतो. पुन्हा एकदा कॅचची संधी. अरे आजची मी कप तिकडे बोलतोय. आपला का बॉल देत आहे. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा झाल्या धावफलकावरती. 53. जायचं ना आता. अंगात ताकद नाही काय आदित्य. 53. 3 षटक संपलेत. धावा झाल्यात 53. प्रॅक्टिस मध्ये पण बघितलं ना. प्रॅक्टिस मध्ये पण बघितलं ना गावाला. फुलटॉस चेंडू आणि इकडे मात्र चौकार येतोय पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस झेलची संधी आणि मात्र आता विकेट येते साई यांची. 57 धावा झाल्यात धावफलकावरती. आपला काय बॉल देतो. अरे अरे बॅट्समन नेम काय आहे. चला शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्यात 57. चांगला चेंडू टॅप केला. रनआउटची संधी आणि इकडे पाहिलं तर डायरेक्ट हिट. 3 चेंडू 57 धावा झाल्यात. माहिती आहे एकच आहे बॅट बॉल. त्याला मग बॅक फुटला जाऊन मारू शकतो. पप्पाला सांगतो आई दे लापा पप्पाला सांगतो. हा क्या ओनर आहे ना.
शेवटचे 3 बॉल बाकी आहे. इकडे मात्र दांडे गोल, क्या बात आहे. 4 चेंडू 57 धावा झाल्यात. हा माहिती आहे तुम्ही पण हॅट्रिक ना 3 विकेटची हॅट्रिक 3 विकेटची हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक हा ना ओव्हर हॅट्रिक झाली हा ना. हे बॅट्समन ने हा अजय अजय नावत नाही 4 चेंडू 57 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन्स आले आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस नो बॉल आणि रनआउट. नो प्लस झिरो रनआउट झाला. नोचा रन ना नोचाच रन हे कसं आहे ना धावा झाल्या आहेत 58, 58. लास्ट बॉल. अशा प्रकारे जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती देखील 1 रन येतोय आणि स्कोर जर आपण पाहिला तर 59 वरती जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी एकूण धावा हव्या आहेत 60. 24 चेंडूवरती 60 धावा जिंकण्यासाठी. ना तेव्हा प्रत्येक चेहऱ्यावर चला 24 बॉल 60 रनची गरज आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वप्नील तावडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे.
इकडे मात्र पहिला बॉल वाईड, एक चेंडू आणि अगदी पाहिलं गेलं तर वाईटच्या स्वरूपात पहिला रन येतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये 15-15 रन येणं गरजेचं आहे ऑलस्टार संघासाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक चेंडू 3 धावा झाल्यात आता. पुन्हा एकदा लगातारचा हा चौथा वाईड चेंडू अक्षयच्या गोलंदाजी माध्यमातून. आणि कुठेतरी दबाव आहे त्यांच्यावरती सेमीफायनल मॅचचा, कारण की यावेळेस जरासा स्कोर कमी झालेला दिसतोय. कारण की याआधी 74 आणि त्याआधी 83 धावा त्यांनी मात्र केल्या आणि आता 60 धावांचं लक्ष आहे समोरच्या संघासमोर. आणि एक चेंडू, एका चेंडूवरती आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव होता, स्वप्नील तावडे यांनी चांगला बॉल अडवला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 4 वाईड बॉल किती महागडे ठरणार हे आपल्याला मात्र येणारा क्षण सांगेल. इकडे पाहिलं तर यावेळेस वाईड यॉर्कर. 2 चेंडू 4 धावा झाल्यात आता. इकडे पाहिलं तर कॅचची संधी, परंतु मात्र फिल्डरच्या डोक्यावर आणि डायरेक्ट हिट, क्लोज कॉल. आणि इकडे पाहिलं गेलं तर विकेट.
शेवटचा चेंडू बाकी आहे या ओव्हरचा. पुन्हा एकदा पॉवरफुल हिट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मारले ते पण लगातार मारलेत. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं गेलं तर 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. जसं आपण म्हटलं होतं की प्रत्येक ओव्हरमध्ये 15-15 रन्स येणं गरजेचं आहे, तसं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन इकडे मात्र कंप्लीट झालेले आहेत. आणि त्या कशाच्यामुळे तर श्रेयस यांच्या 2 षटकारांमुळे आता एका ओव्हरमध्ये 17 रन झाले आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूंवरती 43 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं गेलं आहे संघाच्या सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज म्हणजेच साई यांना. आता ही ओव्हर फार इम्पॉर्टंट असणार आहे ऑलस्टार संघासाठी. ही ओव्हर कशी खेळणार हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. पहिला बॉल कुठेतरी मात्र टर्न ओळखलाय, वाईट बॉल लिव्ह केलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय वाईट नंतर, षटकारानंतर. विकेट नंतर नक्कीच होईल. 18 धावा झाल्यात. IPLचं 18वा सीझन होता आणि आता मात्र 18 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. मात्र टॅप केलाय, रनआउटची संधी. डॉट बॉल. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इकडे विकेट. विकेटचा पतन इकडे. DJ आवाज येऊ दे. दोन चेंडू 18 धावा झाल्यात. नवीन फलंदाज निमिष मैदानाच्या आत येतोय. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलने चांगल्या पद्धतीने वळण घेतलाय. पंचांचा निर्णय नॉट आउट. बॅट्समनचा पाय लँडेड आहे क्रीज मध्ये. क्या बात आहे. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट. अशा प्रकारची चांगली गोलंदाजी आपल्याला साई यांच्या माध्यमातून होताना दिसते. 3 चेंडू झाले आहेत. पुढचा चेंडू निमिष कशा प्रकारे खेळतील मात्र बघण्यासारखं असणार आहे. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि पुन्हा एकदा बॉल कीपरच्या हातमध्ये गेला आणि आणखीन एक डॉट बॉल आला. क्या बात आहे मित्रांनो. ही गोलंदाजी जर पाहिलं तर समोरच्या बॅट्समनचं जितकं वय असेल तितकं मात्र या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा, या गोलंदाजीचा. कित्येक सामने या खेळाडूने गाजवले आहेत भांडूपमध्ये. इकडे पाहिलं तर यावेळेस मोठा हिट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वरती 5 चेंडू 24 धावा. बघूया शेवटचा बॉल या ओव्हरचा निर्णायक असणार आहे, फार महत्वपूर्ण असणारा बॅटिंग टीम साठी, बॉलिंग टीम साठी. बघूया शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. इकडे पाहिलं तर यावेळेस कमबॅक झालाय साई यांच्या
नाही बॉलरचं नाव नाही माहिती. हे बॉलर नाव बॉलर. चला ऑल स्टार टीमसाठी त्यांचे मॅच विनर मैदानाच्या आत आले आहेत आणि समीकरण जर आता आपण पाहिलं तर 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. बारा चेंडू 36 धावा. श्रेयस आणि त्यांच्यासोबत अनिशची जोडी मैदानाच्या आत आहे. श्रेयसच्या बॅटमधून त्यांच्या मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार त्यांनी ठोकले आहेत. बघूया आता या निर्णायक ओव्हरमध्ये श्रेयस कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्वप्नील जाधव आणि योगेश अगदी अशा ठिकाणावरती उभे आहेत जिथे मात्र बॉल जर त्यांना आदळला तर एक तर 6 धावा वाचतील आणि दुसरी तर डॉट बॉल देखील होईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 36 रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. पहिल्याच बॉल वरती मोठा हिट. षटकारांची हॅट्रिक झाली आहे. येस इकडे पाहिला तर आता 11 चेंडू 30 धावांची गरज. शशांक याच्यानंतर प्रेशर मध्ये असतील कारण की आल्या आल्या त्यांच्यावरती प्रहारी हल्ला केलाय. षटकार अगदी पहिल्याच बॉलने स्वागत त्यांचं षटकाराने केलंय. पाहूया 6 नाही तर 11 चेंडू 30 धावांची गरज या आधी देखील ऑलस्टार संघाने करून दाखवलंय. इकडे पाहिलं तर यावेळेस कमी गतीने लेग कटर टाकण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल होताना दिसतोय. 10 बॉल 30 रनची गरज. ही मॅच जर श्रेयसने नॉट आउट जिंकवली तर इलायटिकल यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि श्रेयस स्वतःला इकडे मात्र सिद्ध करतायत. क्या बात आहे. श्रेयसने हा 4था षटकार मारलाय. आता समीकरण बदललंय. 9 चेंडू 24 धावांची गरज आहे आणि हा पुन्हा एकदा षटकार येतोय. क्या बात आहे. चला 8 बॉल 18 रन. स्ट्राइक वरती श्रेयस, गोलंदाजी मार्ग वरती शशांक. बघूया कमबॅक होतोय का त्यांच्याकडून. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा षटकार श्रेयसच्या बॅट मधून. येस 1000 रुपयाचं पारितोषिक केलंय. आता नॉट आउट राहिले तर ही मॅच आणि जिंकवली आपल्या संघासाठी तर 7 बॉल 12 रनची गरज आहे मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ देत मॅच आवडली असेल तर. आणि इकडे चौकार येतोय. क्या बात आहे. आता जिंकलो ना. 6 चेंडू 8 धावा.
प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. बघा क्रिकेटचा खेळ आहे, काय होऊ शकतं. ऑल स्टार जिंकू शकतो, SOA जिंकू शकतो. कोणता संघ जिंकणार हे मात्र येणारा क्षण सांगणार आहे. येणारे 6 चेंडू सांगणार आहेत. 6 बॉल 8 रन स्ट्राईक वरती. आणि मागच्या मॅचला 2 काढले ना, मारले ना 6. चला 6 बॉल 8 रन आणि इकडे मात्र पहिल्याच बॉल वरती षटकार. क्या बात आहे. चल आता माझा भाई विचारू नका. 5 चेंडू 2 धावांची गरज. करतोय साऱ्यांच्या आपण जर पाहिलं तर तिकडे डायविंग एफर्ट आणि डॉट बॉल होतोय. चार बॉल 2 रनची गरज आहे आता. तर वाईड बॉल आणि आता 4 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. इकडे पाहिलं त्याला शेवटचा रन इकडे कंप्लीट केला जातोय आणि इकडे श्रेयसने आपल्या संघाला फायनल मध्ये दाखल करून दिले. चला डीजे 1 मिनिट थांबा. डीजे या मॅचचा नन अदर देन श्रेयस आणि त्याला नक्कीच इलायटी गेले.